महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले संजय शिरसाट सध्या राजकीय वादळाच्या मुख्य केंद्रस्थानी आहेत। आयकर विभागाने त्यांना 2019 आणि 2024 विधानसभा निवडणुकी दरम्यानच्या शपथपत्रात दाखवलेल्या संपत्तीत झालेल्या कोट्यवधींच्या वाढीच्या स्पष्टीकरणासाठी नोटीस देखील पाठवली आहे। तर ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल विट्स खरेदी प्रकरण उघडकीस आणत शिरसाटांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत। तर यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी जाहीर केली आहे। या सगळ्या घडामोडी पाहता शिरसाट यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत। तर दुसरीकडे महायुती सरकारमधील अंतर्गत गँगवॉरची चर्चा देखील राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे। तर अंबादास दानवे यांचा नेमका आरोप काय होता ते बघूया। छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल विट्स खरेदी प्रकरणाने शिरसाट यांना अडचणीत आणलं। तर अंबादास दानवे यांनी आरोप केलाय की 110 कोटी रुपये किमतीचे हे हॉटेल शिरसाट यांच्या मुलाने केवळ 67 कोटी रुपयांना खरेदी केलं। या लिलाव प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा दावा करत दानवेंनी 22 मे 2025 रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली। त्यामुळे शिरसाट यांनी या प्रकरणातून माघार घेत निविदा रद्द केली। परंतु फडणवीसांनी चौकशीचे आदेश देऊन शिरसाट यांच्यावरील दबाव वाढवला। यामुळे फडणवीसांनीच शिरसाटांचा गेम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। तर संजय शिरसाट यांच्या संपत्तीत 13 पटींनी वाढ कशा प्रकारे झाली आणि त्याची आकडेवारी काय सांगते ते बघूयात। 2019 आणि 2024 शपथपत्रानुसार शिरसाट यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे। 2019 मध्ये शिरसाट यांची जंगम मालमत्ता 1.21 कोटी होती, तर 2024 साली 13.37 कोटी इतकी झाली। तर स्थावर मालमत्ता 1.24 कोटीवरून 19.65 कोटी झाली। तर सोने 16 लाखावरून थेट 1.42 कोटी झाले। ठेवी 5 लाखवरून 81 लाख, वाहने 85 लाखवरून 1.8 कोटीची झाले। तर हीच 13 पटींनी वाढलेली संपत्ती आयकर विभागाच्या नजरेत आली। याबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे। तर याच वेळी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनीही शिरसाट यांच्या बेकायदा मालमत्ता खरेदीचे कागदोपत्री पुरावे सादर करत थेट ईडी आणि आयकर विभागाकडे चौकशीची मागणी केली होती। तर शिरसाट यांच्या अडचणी यापुरत्याच मर्यादित नाहीत। तर काल संजय राऊतांनी एक पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत त्यांच्या या घरात लाखोंची रोकड दिसल्याने नव्या वादाला तोंड फुटलंय। शिरसाट यांनी याबाबत स्पष्टीकरण देखील दिलंय। व्हिडिओतील घर माझं आहे पण पैसे माझे नाहीत, एवढे पैसे असते तर कपाटात ठेवले असते असं त्यांचं म्हणणं आहे। तरीही हे प्रकरण त्यांच्या अडचणी वाढवणारं ठरलं आहे। शिरसाट यांना ईडी आणि आयकर विभागाच्या नोटिसा मिळाल्याने आणि फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिल्याने महायुती सरकारमधील अंतर्गत तणाव समोर आलाय। काहींच्या मते शिंदे गटावरील दबाव वाढवण्यासाठी फडणवीसांनी हा गेम खेळलाय। तर याच दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या अचानक दिल्ली वारीनेही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। विरोधकांचा दावा असा आहे की शिंदे गट आणि भाजप यांच्यातील गँग वॉरमुळे हे सगळं घडत आहे। तर शिरसाट यांनी ही नोटीसीला कायदेशीर उत्तर देण्याचं आश्वासन दिलंय। मात्र हॉटेल विट्स प्रकरण, संपत्ती वाढ आणि रोकड व्हिडिओ यामुळे त्यांच्यावरील दबाव वाढत आहे। विरोधकांनीही या मुद्द्यावरून महायुती सरकारवर हल्ला चढवलाय। आता उच्चस्तरीय चौकशीतून काय समोर येत आहे आणि शिरसाट या नोटिसींना कसं सामोरे जातात यावर त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे। संजय शिरसाट यांच्यावरील आरोप आणि नोटिसांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। फडणवीसांचा चौकशीचा निर्णय आणि शिंदेच्या दिल्ली वारीमुळे महायुतीतील तणाव उघड झालाय। येत्या काळात या प्रकरणाची दिशा काय असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।